नाशिक शहरातील एका कचरा डेपो समोरील रस्त्यावर आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला। भरधाव वेगात असलेला वॅगनर कारने दुचाकीला जोरदार धडक दिली। दुचाकीवर रामकृष्ण चाचक हे आपल्या 5 वर्षांच्या मुलीसह शाळेतून घरी परतत होते। कारच्या धडकेनंतर त्यांची दुचाकी समोर असलेल्या घंटा गाडीवर आदळली आणि त्यामुळे बापलेकी रस्त्यावर फेकले गेले। काही क्षणातच घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने वडिलांनी हेल्मेट घातले होते आणि मुलगीही सुरक्षित राहिली। दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे। या घटनेचा पुढील तपास चुंचाळे पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।